पेपर घेणार रद्दी मला रद्दी घेणार ऐका जुने वह्या पुस्तके रद्दीवाल्या इकडे इकडे हे घ्या रद्दी. तुम्हाला सांगतो 100 रुपयाला एक एक पुस्तक आणलं आणि आता 15 रुपये किलो. अरे ही पुस्तकं वाचूनच तू शाळा शिकलास ना का? होय तर मग तालुक्यात बोर्डामध्ये पहिला आलोय. अरे मग कशाला लिखतोय आज तालुक्यात पहिला नंबर मिळाला ना का त्या पुस्तकामुळं? ते गेल्या वर्षी हो. यंदा याची काय गरज आहे? आणल्यात की नवीन उगाच घरात अडचण. खरंय बाबा तुझं. एखाद्या गोष्टीची गरज संपली की त्या जागी आपण नवीन आणतो कारण पहिल्याची अडचण होती. मग रद्दी समजून आपण त्याला बाजूला करतो. मग ते पुस्तक असू दे नाहीतर माणूस. जुनी वह्या पुस्तके रद्दीवाला रद्दी घेणार रद्दीवाला. इकडे या रद्दी द्यायचे. हे बघ ही रद्दी आहे. कशी किलो घेणार बोल? ही 15 रुपये किलो होणार. काय 15 रुपये? हो 20 रुपये घेणार असेल तर देणार बघ. नाही मॅडम अहो 17 करा. बरं ना तुझं ना माझं 18 देतो का बोल? बरं ठीक आहे वजन आणतो. हे नीट वजन कर रे. हे बघा मॅडम. या बाई. रद्दीवाला रद्दी घेणार ऐका जुनी वह्या पुस्तके.
शांता बाहेर ये जरा. बाबा कुरकुरा नाही पैसे दे की. पैसे पाहिजे ते हे घ्या दोघाला 10,000 रुपये घ्या. बाबा एवढे पैसे कुठून आणतोस हो? कुठनं म्हणजे रद्दी इकून बाबा तर रद्दी विकत घेते तर इकून काय म्हणतेस? कमी पैशात घेऊन जास्त पैशात विकायची. लोकांनी कमी पैसे आणि आपल्याला जास्त का ग? अरे बाबा एवढं उन्हात तानात रद्दी गोळा करतात मेहनत लागत नाही का? वेड्या चल दुकानात. जरा चॅटिंग कमी हात होते. काय बच्चे कंपनी काय अभ्यास करता वाटतंय? अरे तुमच्यासाठी गरमागरम समोसे घेऊन आलोय. ते थंड व्हायच्या आधी खाऊन घ्या. आम्हाला नको, आम्ही शाळेतून आलो मॅगी खाऊन बसलो. पप्पा रोज समोसे घेऊन येता, एवढे पैसे कुठून आणता? तुला काय करायचं का? गप अभ्यास कर. मी फ्रेश होऊन आलो. मला थोडंसं चॅट कर. पप्पा माझं कुरकुरा म्हणा. माझं कुरकुरा. पाच लाड काय पोरांचा. मग तू पण धरती. मम्मी पण लाडकी आहे की. असू द्या आवरा रद्दी वेगवेगळी करायची. अहो ऐका ना, आज आपण आईस्क्रीम खायला बाहेर जाऊयात ना? हो हो पप्पा जाऊया ना. हो पप्पा जाऊया जाऊया. जाऊया की. आणि ना आईस्क्रीमचे पैसे आज मी देणार. म्हणजे खिशातून चोरलेल्या पैशांना मूर्त लागला वाटतं. मी कधी घेतले हो? आज मी स्वतः कमवले. बर तू आणि कुठे गेलेलीस का मोबाईलला? अहो आज घरातील ना सगळी रद्दी विकून टाकली मी. आणि त्या रद्दीत ना फरशीच तुकडा हाऊस घातलाय आणि त्याला समजलं पण नाही हो. अरे वा हुशार आहेस की. आणि आपल्या कपाटी पण सगळी रद्दी विकून टाकली. सगळीला ते विकलीस? काय झालं? काय शोधताय? अगं यामध्ये पांढऱ्या कलरचा लिप्पाप होता. कुठे गेला? तो पण दिला मी रद्दीवालेला. अहो त्याचं वजन तर जास्तच भरलं. मूर्ख आहेस का तू? त्यात 2 लाख रुपये होते. अहो आपण पोलिसात जाऊया का? आणि तिथं जाऊन काय सांगणार आहेस? हा अगं ऑफिस मध्ये 2 नंबरच्या कामाचे पैसे होते ते. अहो मग आणि तोच पोलिसात गेला तर मग काय मी जेल मध्ये. आता काय करायचं मग? आता काय करायचं? तो उद्या रद्दीवाला येतोय ना त्याची वाट बघायची. अहो मी काय म्हणते, उद्याच्या दिवस तुम्ही ऑफिसला सुट्टी घ्या ना. अक्कल आहे तेवढी मला. जा इथून शांत बसून दे. अहो आता रद्दी सांग काय फरशीच तुकडं पण घ्यायला लागला असं की काय. काय हे बघा. अगं कोणीतरी चुकून घातलं असेल. काय माणसं आहे ती एवढ्याशा पैशासाठी बैमानी करते. शिंदे जरा इकडे का? हे बघ मोबाईल किती. हे तुला हा लावला.
एवढे पैसे कुठले हो? मग कुणीतरी चुकून दिलं असेल. आता काय करायचं या पैशाचं? किती आहे इथं? 2-1 लाख रुपये असतील. हसताय काय? कुणाचं ते देऊन टाका, आपल्याला काय नको हे पैसे. अगं हे काय मेहनतीचं दिवस जावा. बैमानीच्या पैशाची लोकांना किंमत नसते. ते कसलं पण असू दे, उद्या संगतीने घेऊन जावा आणि परत देऊन या. आपल्याला नको कुणाच पैसे. हो भैया देतो. रद्दीवाला रद्दी घेणार. ऐका जुने पुस्तके. काल चुकून मोराचा पीस त्या रद्दीतून आलाय, मला द्या ना प्लीज. अरे रद्दी संघ तो विकत घेतलाय, त्याचे पैसे पण देत तुला. मी नाही देऊ शकत. हवं तर त्याचे पैसे घ्या, पण मला द्या ना प्लीज. कशाला पाहिजे रे तुला मोराचं पीस? माझ्या मैत्रिणीने दिलेली आठवण आहे, तुम्ही गेल्यावर माझ्या लक्षात आले ते. ठीक आहे. थँक्स. किती पैसे द्यायचे? हे थांब. एखाद्याची हरवलेली आठवण त्याला परत मिळाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होतो का नाही, त्याची किंमत पैशात नाही करता येत. जाऊ दे पैसे. रद्दीवाला रद्दी घेणार. रद्दीवाला रद्दी घेणार. रद्दीवाला रद्दी घेणार. ऐका जुने वह्या पुस्तके. जुने पेपर घेणार. एवढा उशीर झाल्यानंतर तो का असं केलं असेल ना? तू पोलिसांना गेला असेल ना? हे माझी आई, तू ग बसतीस का? रद्दीवाला रद्दी घेणार. रद्दीवाला रद्दी घेणार. रद्दीवाला रद्दी घेणार. रद्दीवाला. काल मी तुला रद्दी दिली होती ना, हा. त्यात चुकून एखादी जाड वस्तू आली होती का? हा आली की. तरी मला वाटलंच होतं कोणतरी चुकून दिले असणार. हीच का? हे एक छोटस एवढं होतं बघा ते. अहो लिपापा होता, लिपापा. लिपापा. हा, कसल्या कलरचा हो? पांढऱ्या कलरचा लिपापा होता बघा ते. हा. होता ना? हा हा. आता आम्ही पिशवीत ठेवलाय. ते काय बघ. काय महत्वाचं आहे का त्यात? अहो ते यांच्या ऑफिस मधले एक अहो ते आमच्या ऑफिस मधले मोठे साहेब आहेत ना, त्यांचे महत्वाचे कागदपत्र आहेत ते. एक काम कर, हे 200 रुपये ठेवू तुला. हा ठीक आहे. अरे राहून दे, तुलाच ठेव. नाही. बिना मेहनतीचा पैसा लय वाईट असतो. एकदा सवय लागली की एक दिवस घाटत होतो. किती इमानदार आहेस ना? दे दे तू. बावळट आहे म्हणूनच हे लोक गरीब राहतात. त्याला माहिती नाही का त्याच्यात किती रुपये? ओ मॅडम, 2 लाख रुपये त्यात. विचार तुमच्या नवऱ्याला, त्यांनी मोजलेत. आम्ही जरी गरीब असलो ना तरी इमान इकलेलं नाही. आम्ही जेवढं कमवतो का नाही त्यात पोट भरतं आमचं, आणि रात्रीची छान झोप पण लागते. कसं आहे ना साहेब, तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुख देता हो, आणि त्याच्यासाठी तुम्ही कसा पैसा कमवला हे सांगायची तुमची हिंमत होत नाही. मी माझ्या कुटुंबाला सुख दिलं नाही तरी सुद्धा कष्टाच्या पैशाची चटणी वाकल पोटभर मिळते याचं समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर. मी मेहनतीने पैसा कमवतो हे सांगताना माझी छाती अभिमानाने फुगते. कारण मला माहिती आहे गैरमार्गाने पैसा कमवून मिळालेल्या सुखापेक्षा मेहनत करून मिळालेल्या समाधानाची नशा काही वेगळीच असते.
तुम्हाला नाही काय